हाय एव्हरीवन, नमस्कार. हे थंडीत खायला पौष्टिक लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू खूप सुंदर होतात. त्याचं मी सांगते इथे कसे करायचे. मी पाव किलो प्रत्येकी असं साहित्य घेतलं आहे. तर पाव किलो आपल्याला खोबरं पाहिजे, पाव किलो रवा पाहिजे, पाव किलो गव्हाचं पीठ पाहिजे, पाव किलो सगळे मिक्स असे ड्रायफ्रूट पाहिजेत, पाव किलो असा आपल्याला डिंक हवा आहे. हे सगळं आपल्याला तुपातून भाजून घ्यायचं आहे. खोबरं पहिलं मी खिसून घेतलं, मिक्सरला डायरेक्ट लावलं नाही, ड्रायफ्रूट भाजून घेतले. ड्रायफ्रूट भाजल्यानंतर रवा भाजायला घेतला आहे. तो तुपात, सगळं साहित्य आपल्याला तुपातच भाजायचं आहे. हा रवा भाजताना आपल्याला रव्याच्या लाडवासारखा भाजून घ्यायचा आहे. जास्त लालसरही नाही, जास्त पांढराही नाही, मीडियम असा भाजून घ्यायचा आहे. हे भाजल्यानंतर गव्हाचं पीठ इथे भाजून घेते मी. गव्हाचं पीठ एकसारखं भाजायचं, मात्र अजिबात थांबायचं नाही भाजताना. सतत हे आपल्याला हलवत राहायचं आहे आणि हा लालसर रंग येईपर्यंत गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण एकत्रच काढून घ्यायचं, कारण आपल्याला ते एकत्रच हे करायचं आहे. आता इथे किसून घेतलेलं खोबरं मी तुपात भाजून घेतले, परतवून घ्यायचं, कारण त्याचा वास येऊ नये जास्त दिवस जरी लाडू राहिले तरी. आता मला डिंक तळून घ्यायचं आहे, तर डिंक तळायला टाकला आहे मी. तूप गरम करायचं, त्याच्यात हा डिंक टाकायचा. दिसताना कडक दिसतो, पण साबुदाण्यासारखा फुलतो हा. आता फुलल्यानंतर हे काढून घ्यायचं. आपल्याला कळतं हा फुलला आहे आता, मग तो काढून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर हे मिक्सरला बारीक करायचं आहे. आता तो मी भाजते आहे तोपर्यंत मी इकडे खोबरं किंवा ड्रायफ्रूट असं मिक्सरला बारीकही करून घेते आहे. तर हे बघा, आता ते डिंक झाल्यानंतर मेथी घेतली आहे भाजायला आणि मेथी तुपात भाजायची. ते भाजताना थोडं लालसर रंग येईपर्यंतच भाजायचा आणि ते थंड झाल्यानंतर बारीक करायचं आहे. आता हे बघा, खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि बाकी सगळे ड्रायफ्रूट वगैरे सगळे बारीक करून घ्यायचे. मेथी आता भाजली, काढून घेतली. हिला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. आता गूळही बारीक चिरून घ्यायचा. पूर्ण 1 किलो गूळ आपल्याला पाहिजे. जरी आपण बाकीचं साहित्य पाव किलो घेतलं असलं तरी गूळ आपल्याला 1 किलो पूर्ण पाहिजे. आता हा तूप थोडंसं टाकलं आहे चमचाभर आणि पूर्ण गूळ त्याच्यात टाकला आहे आणि हा मेल्ट करायचा आहे, तर थोडंसं नकळत पाणी त्याच्यात टाकले आणि मेल्ट करून घेते. थोडा वेळ गॅस असा मोठा ठेवायचा आणि नंतर हे मेल्ट व्हायला सुरुवात झाली की थोडा बारीक गॅस करायचा. बारीक गॅस करायचा कारण खाली लागू नये म्हणून. पूर्ण मेल्ट होऊ द्यायचं हे. आता जेव्हा हे मेल्टही होतं आहे, तेवढ्यात मी इकडे मिक्सरला बाकीचं साहित्य बारीकही करून घेते, कारण आपला वेळ वाचावा म्हणून. आता हे बारीक झालेलं मिश्रण एकत्रच ठेवायचं आहे आपल्याला. हळूहळू थोड्या थोड्या वेळाने हे गूळ आपण मेल्ट करतो आहे तो हलवून घ्यायचा, कारण खाली चिटकू नये म्हणून. आता डिंक पहा, जसा साबुदाण्यासारखा फुललेला होता, तो मेल्ट केल्यानंतर इतका बारीक तुपासारखा होतो. आता हा गूळ आपल्याला जेव्हा मेल्ट करायला ठेवला होता, त्याला अशी उकळी येईपर्यंत, फेस येईपर्यंत आपल्याला घ्यायचा होता तो. तर ते बंद केला मी गॅस त्याच्यानंतर आणि त्याला फेस थंड होऊ दिला. आता बाकी सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हा गूळ, तर फेस आपला विरघळल्यानंतर हा सगळं मिश्रण त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला, जे आपण ड्रायफ्रूटचं मिक्स करून घेतलेलं. त्यात पूर्ण गूळ ओतून घ्यायचा आणि हे एकजीव करून घ्यायचं पूर्ण. आणि आपण ह्याच्यात गरा घातला आहे, तर थोडा 15-20 मिनटं हे मिश्रण झाकून ठेवायचं मिक्स करून, म्हणजे तो आपला रवा फुलला जाईल आणि लाडू बांधताना आपल्याला मस्त असे लाडू बांधता येतील. हे गरम आहे, तर कशाच्या तर म्हणजे चमचा वगैरे घेऊन तुम्ही हे मिक्स करू शकता. आणि मी ह्याच्यात वेलची पावडर टाकायला विसरले होते, तुम्ही ती टाकू शकता. ती ऑप्शनलच आहे, टाकली तर चालेल, नाही टाकली तर चालेल. मेथीसुद्धा ऑप्शनल आहे, पण थंडी पडली तर मेथीचेच लाडू केलेत. ह्याला डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू अशी वेगवेगळी नावं आहेत, पण हे खायला खूप चविष्ट होतात आणि पौष्टिक आहेत महत्त्वाचे. मुलं मेथी घातल्यानंतर खात नाहीत, तर तुम्ही मेथी स्किप केली तरी चालेल, पण मेथी आपल्या शरीरासाठी खूप छान गुणकारी आहे. केस ग्रोथ व्हायला, केस गळती कमी करायला मेथी खूप छान उपयोग करते. आणि ह्याच्यात मी भोपळ्याच्या ब्या वगैरे असं काही यूज केलं नाही आहे, तुम्ही तेही टाकलं तरी चालेल. आणि असे छानसे लाडू वळून घ्यायचे. आता लाडू आपण जेव्हा बांधतो आहे तेव्हा त्याला जरा तेलकट तेलकट दिसत आहेत, पण जेव्हा ते थंड होतील ना, तेव्हा त्याचं पूर्ण तूप ऑब्झर्व करून घेईल आणि ते छान असे दिसतील. अर्धा किलोच्या प्रमाणाने, पाव किलोच्या प्रमाणाने घेतले, पण खूप लाडू झाले. 60-65 किंवा 70 असे लाडू झाले असतील, मी एवढे काउंट केले नाही आहेत. पण लाडू वळताना छोटे छोटे वळा,
कारण आता आपण ह्याच्यात मेथी घातली आहे तर कडवटपणा येतो, तर छोटे छोटे वळे तर खूप छान असे खायलाही एका वेळी एक संपेल असे लाडू रेडी झाले. तुम्हीही करून नक्की पहा आणि थंडीच्या दिवसात हे नक्की खा.